नमस्कार मंडळी, मी राम इंदुलकर. माझं आपल्या आम्ही मुटवलीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आम्ही आज रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. त्याच ठिकाणी रत्नागिरीपासून आपला काही अंतरावरती जय गणेश म्हणून मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळेल. मला वाटतं तुम्ही या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी यावं आणि हा मंदिर पाहावं. आम्ही सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय सुंदर आणि छान हा मंदिर आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, मंदिराच्या आवारात गेल्याच्या नंतर आम्हाला हा पाठीमागचा मंदिराचा भाग पाहायला मिळाला. त्यासमोर असलेला गार्डन अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी दिसत होता. आम्ही मंदिराच्या आवारात आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोरून आम्हाला हा अशा प्रकारे मंदिर पाहायला मिळाला. अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी हा मंदिर दिसत होता. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी केला बगीचा आणि त्यामध्ये असणारी ही फुलं किती सुंदर आणि आपलं मन मोहून टाकतात. मित्रांनो, पुढे थोड्या अंतरावरती गेल्याच्यानंतर आम्हाला मंदिराच्या समोर असलेला तलाव पाहायला मिळाला. हा पण पाहू शकता कशा प्रकारे हा मंदिर आपल्याला समोरून दिसत आहे. अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी हा मंदिराची कलाकृती या ठिकाणी त्यांनी बनवली आहे. तुम्ही पाहू शकता. आम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला समोरच गणरायाचे दर्शन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गणरायाची विराजमान झालेली मूर्ती किती छान आणि सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते. मंदिराचा गाभारा कशा प्रकारे आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मंदिराच्या समोर असलेली ही हनुमंतरायाची मूर्ती अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी या मंदिराची शोभा वाढत होती. येणारे पर्यटक या ठिकाणी येऊन या हनुमंतरायाचं दर्शन घेत होते. तुम्ही पाहू शकता या मंदिराचा पाठीमागचा भाग कशा प्रकारे आहे. तुम्ही जर या ठिकाणी आलात तर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला असलेला हा छोटासा तलाव आणि त्या ठिकाणी असलेली नारळाची बागा तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. हा पाहू शकता तुम्ही मंदिराच्या पाठीमागचा असलेला भाग कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, तुम्ही मंदिराच्या डाव्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारे हा मंदिर या ठिकाणी पाहायला मिळेल. साईडला असलेला गार्डन आणि समोर असलेल्या ह्या पायऱ्या किती सुंदर आणि छान प्रकारे या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो आपला तुम्हाला गार्डन दिसत आहे, हा गार्डन जवळजवळ 4 ते 5 एकरमध्ये हा केलेला गार्डन आहे. अतिशय सर्वात मोठा आणि विशाल हा गार्डन या ठिकाणी मंदिराच्या साईडला असले तुम्हाला पाहायला मिळेल. समोर तुम्ही पाहू शकता हा तलाव या मंदिराची शोभा वाढतो आणि त्या ठिकाणामध्ये असले मासे पाण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्ही जर तुम्हाला हा मंदिर आवडत तर तुम्ही नक्कीच येऊन या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तुम्ही लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला मंदिराबरोबरच तुम्हाला समोरचं असलेलं गार्डन हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून या मंदिरासाठी भेट द्या. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.